नेहमीचाच आजार आहे, खूप सिरियसनेस नसायचा त्याच्याबद्दल. तर असं करत करत 12वी मध्ये आईची डेथ झाली. आपल्या गावाकडे एक समज असतो की डेथ झाली घरात की एका वर्षातच मुलीचं लग्न करायचं असतं. मग 18व्या वर्षीच माझं लग्न झालं. म्हणजे मार्चमध्ये मी 18 इयर्स झाले आणि लगेचच माझं मेमध्ये लग्न झालं. फायनान्स ही फक्त घरातल्या पुरुषाची जबाबदारी नाहीये, ती महिलांचीही आहे. आपण जेव्हा 15,000 फुटावरून विमानातून उडी मारतो जमिनीवर, तेव्हा कोणीच नसतं. ना आपली मुलं असतात, ना आपली फॅमिली असते. त्या सिच्युएशनमध्ये फक्त आपण असतो. सो आपल्या सुखाची जबाबदारी फक्त आपल्याकडे. तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा विचार करताय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. असं तुम्ही बऱ्याचदा मला Facebook आणि Instagramवर बघितलं असेल. नमस्कार, मी सारिका गागरे. आज आली आहे जोश टॉकमध्ये. माझ्याकडून तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या टिप्स नक्कीच घेता. पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की माझी इन्व्हेस्टमेंट कशी आहे, माझी जर्नी कशी आहे या टुवर्ड्स. सो सांगायला मला हे आवडेल की माझी सुरुवात ट्रेडिंगने झाली. लहानपणापासून सांगायचं झालं तर मी अहमदनगर या शहरातून आली आहे. तिथे शाळा झाली. तिथून मी कॉलेजला मुंबईमध्ये आले. बाबा माझे पोलिसमध्ये होते. त्यांचं ट्रान्सफर झालं, प्रमोशन झाली. आम्ही मुंबईमध्ये राहायला गेलो. आपल्याला हे माहितीच आहे की गावाला इंग्लिशही मराठीमध्ये शिकवलं जातं. त्यामुळे मला 10वीत चांगले मार्क होते, पण 12थमध्ये माझी तेवढे मार्क्स नाही मिळाले मला आणि मला दुसऱ्या क्षेत्राकडे वळायला लागलं. तिथून मग लगेचच 12वी जेव्हा होते मी, तेव्हा माझ्या आईची डेथ झाली. तर ती आजारी होतीच, खूप वर्षांपासून होती. अगदी लहानपणी नेहमीच ती ॲडमिट असायची. महिन्यामध्ये हार्डली 10 दिवस ती घरात असायची. बाकीच्या वेळेस तिला ॲडमिट व्हायला लागायचं. असेच आमचे दिवस जात होते. मला कधी कळालं नाही जास्त, कारण नेहमीच वाटायचं की नेहमीचाच आजार आहे, खूप सिरियसनेस नसायचा त्याच्याबद्दल. तर असं करत करत 12वी मध्ये आईची डेथ झाली. त्याच्यानंतर मग आपल्या गावाकडे एक समज असतो की डेथ झाली घरात की एका वर्षातच मुलीचं लग्न करायचं असतं. मग 18व्या वर्षीच माझं लग्न झालं. म्हणजे मार्चमध्ये मी 18 इयर्स झाले आणि लगेचच माझं मेमध्ये लग्न झालं. सो वय लहान होतं, पण रिस्पॉन्सिबिलिटी मोठी होती. पण हळूहळू मी शिकत गेले. लग्न झाल्यानंतर थँकफुली माझे सासू-सासरे खूप चांगले होते. सासऱ्यांनीच मला ट्रेडिंगमध्ये आणलं. त्यांनी माझं डीमॅट अकाउंट ओपन केलं. त्याच्यानंतर हळू-हळू मी ट्रेडिंग शिकायला लागले. 2008 ची जी रॅली होती, त्याच्यामध्ये खूप चांगले पैसे आम्ही कमवले. 3 महिन्यात आम्ही 6 लाखांचं प्रॉफिट केलं. तेव्हा 6 लाखांचं प्रॉफिट म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. नंतर काही वेळाने असं झालं, मार्केटमध्ये मला खूप रिस्क वाटायला लागली. नंतर मला 3 वर्षांनी मुलगीही झाली. त्याच्यानंतर मला ट्रेडिंग करणं पॉसिबल होत नव्हतं. मग त्यानंतर काही वर्षांनी मुलगी थोडी मोठी झाल्यानंतर एक इन्शुरन्सच्या फील्डमध्ये माझं येणं झालं, की सासऱ्यांचे फ्रेंड होते. त्यांनी सांगितलं, की इन्शुरन्सची एजन्सी घे. मग इन्शुरन्समध्ये काम सुरू केलं. पहिल्याचपासून पोलिसाची मुलगी असल्या कारणाने एक धडाडी होतीच. कायमच मी मुलींचे गेम्स म्हणा हे करण्यापेक्षा मला नेहमीच विहिरीत पोहायला आवडायचं. मला बाईक रायडिंग करायला आवडायचं. आत्ताही माझे गोल्स तेच असतात, की मला स्काय डायव्हिंग आवडतं. मला बंजी जंपिंग करायला आवडतं. सो नेहमीच तशी धडाडी असल्यामुळे मी इन्शुरन्समध्ये असं काम सुरू केलं, की पहिल्याच वर्षी जे वर्षभरात लोक काम करतात ते मी 3 महिन्यात करून दाखवलं. पण नंतर हळू-हळू समजायला लागलं, की या फील्डमध्ये लोकांचं पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग होत नाहीये. काहीतरी चुका होतात आपल्याकडून. अगेन मी या फील्डमध्ये आहे. सासऱ्यांचा, हसबंडचा खूप मोठा बिझनेस आहे. इंडस्ट्रियल मध्ये त्यांचं काम चालतं. सो हा बिझनेस माझा ॲज सच ब्रेड अँड बटर नव्हता. पण मला पॅशन होतं, की लोकांना इन्व्हेस्टमेंटमध्ये नॉलेज असावं. त्यांनी त्यांचं फायनान्शियल फ्रीडम लवकरात लवकर मिळवावं. जेव्हा मी आजही लोकांशी बोलते, तेव्हा कळतं, की लोनच्या जाळ्यामध्ये लोक एवढे अडकलेत, की त्यांना श्वासही घेता येत नाही. आणि तिथून मला नीड कळाली. मी मार्केटची रिस्क बघितली होती 2008 मध्ये आणि इन्शुरन्समध्ये बघितलं होतं, त्याचाही एक्सपिरियन्स होता. मग याचा सुवर्ण मध्य काय? तर तेव्हा मला कळालं, की आपण म्युच्युअल फंड हा प्रॉडक्ट क्लायंटला सजेस्ट करू शकतो. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हा प्रॉडक्ट असेल, तर ते लवकर फायनान्शियली फ्री होऊ शकतात. मग तिथे अगेन तीच धडाडी कामी आली आणि मी असं ठरवलं, की जेव्हा म्युच्युअल फंड बोललं जाईल, तेव्हा सारिकाचं नाव आलं पाहिजे. असं करून मी बिझनेस सुरू केला. स्टार्टिंगला स्ट्रगल होतं. एका सधन कुटुंबातून असल्यामुळे मला त्यांचे रेफरन्सेस न वापरता मला बिझनेस तो वाढवायचा होता. स्ट्रगल होतं. मला पब्लिक स्पीकिंगची सवय नव्हती. लग्नानंतर काही वर्ष मी घरातच असल्यामुळे कॉन्फिडन्स नव्हता. एखादा मेल क्लायंट आला तर मला बोलता यायचं नाही.
हळूहळू मी बिझनेस क्लब्स जॉईन केले, पब्लिक स्पीकिंग शिकले आणि त्याच्यानंतर आज अशी वेळ आहे की मी 1500 लोकांसमोर आरामात बोलू शकते. सो काही अशक्य नाहीये. तिथून पुढे माझी मग जसं जसं बिझनेस वाढत गेला, मी एम्प्लॉईज वाढवले आणि नंतर एंट्री झाली सोशल मीडियाची. आफ्टर कोविड लोकांकडे जाणं पॉसिबल नव्हतं किंवा लोकांना माझ्या ऑफिसमध्ये येणं पॉसिबल नव्हतं. तर म्हटलं काय करू शकतो? सो मी माझ्या क्लायंटसाठी छोटे-छोटे रील्स बनवायला सुरुवात केली. Facebookवर, Instagramवर टाकत गेली आणि नंतर ते एवढे व्हायरल व्हायला लागले, की 2 दिवसात 1.5 लाख लोक माझा व्हिडिओ बघत होते. फॉलोअर्स खूप वाढत होते. लोकं फोन करत होते. आजही मला जवळ-जवळ म्हणजे कराडच्या गावापासून तर कॅनडाच्या आय-टी प्रोफेशनल पर्यंत सगळे मला कॉल करून विचारतात आणि जनरली आपण बघतो सोशल मीडियावर लोकांना टिप्स खूप मिळतात. पण माझ्याकडे त्यांना एक्झिक्युशन मिळतं, की ते मला फोन करतात. आम्ही त्यांचा पोर्टफोलिओ बनवतो आणि आपण त्यांची इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू करतो. म्हणजे फक्त तुम्हाला टिप्स नाही तर इथे सोल्युशन सुद्धा मिळतं आणि आपली जर्नी सुरू होते. तर अशा प्रकारे आता काम चालू आहे. मी बऱ्याच वेळा असं बघितलंय, की मुलं झाली, की बायका आपलं करिअर थांबवतात. माझं असं कधीच झालं नाही. मुलंही माझी कायम स्ट्रेंग्थ होती. आपण बऱ्याच वेळा बघतो, की आया मुलांच्या मागे एवढा वेळ देतात, की त्यांचं करिअर, त्यांचे काही स्पेशल त्यांच्याकडे काही टॅलेंट असतील ते विसरतात. मी एका पॅरेंटिंगच्या पुस्तकामध्ये वाचलं होतं, की मुलांना कान नसतात, त्यांना डोळे असतात. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही फक्त आई रील बघतीये किंवा आई फोन बघतीये आणि तुम्ही मुलाला सांगताय, की "तू अभ्यास कर." तर तो नाही करणार. त्याची आई काम करताना दिसतीये, तर तो नक्कीच अभ्यास करेल. त्याच्या आईचे ध्येय मोठे असतील, तर त्याचेही ध्येय मोठे असतील. एखादी आई सांगेल, "नाही, आपल्याला स्ट्राँग असलं पाहिजे." पण तो ते ऐकणार नाही. पण आपली आई 250 किलोची बाईक चालवते हे बघितल्यावर तो नक्की स्ट्राँग होईल. सो मुलांना ॲक्शनमधून आपण जास्त समजवलं पाहिजे. मुलांसाठी आपली ध्येय कमी न करता तुम्ही ते उंचावली पाहिजेत. आपण बऱ्याचदा असं बघतो, जेव्हा सधन कुटुंबातल्या काही महिला असतील, तर त्या कधी पुढे येत नाही. कायम त्या चूल आणि मूलमध्येच अडकतात. पण मी माझ्या आतून हे एक पॅशन होतं, की मला काहीतरी करायचंय, मला डेली ग्रोथ करायची आहे. असं नाही आहे, की प्रॉब्लेम आले नाहीयेत. मला अगदी ₹1000 इन्व्हेस्टमेंटसाठी कधी मुलाला सोडून जायला लागलंय. पण माझ्यासाठी माझं बिझनेस हे पॅशन होतं. माझ्यासाठी सर्व काही होतं. मी त्याच्यात अगदी माझं रक्त ओतून तो बिझनेस उभा केला. कदाचित तो सगळ्यांसाठी किंवा माझ्या फॅमिलीसाठी खूप मोठी गोष्ट नसेल, पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मी हळू तो बिझनेस घडवत गेली. मी सुरुवातीला छोटे क्लायंटपासून आज मी एच-एन-आय क्लायंटपर्यंत किंवा जे एन-आर-आय आहेत त्यांची इन्व्हेस्टमेंट सांभाळते. अगेन मी गोल्स माझे कायम सेट केलेत आणि ते कंप्लीटही केलेत. मी फक्त घर न बघता उद्या माझे असे गोल्स आहेत, की मला पुढच्या 2027 पर्यंत 30 कंट्रीज फिरायच्यात. माझं असं गोल आहे, की मला एडव्हेंचर जेवढे आहेत म्हणजे मी स्काय डायव्हिंग झालंय माझं, बंजी जंपिंग झालंय. अजूनही ज्या एडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी आहेत त्या मला करायच्यात आणि मला या सगळ्या जर्नीतून एक शिकायला मिळालं, की जेव्हा आपण या एडव्हेंचरस स्पोर्ट करतो, आपण एखाद्या राईडमध्ये बसतो. आपण जेव्हा 15,000 फुटावरून विमानातून उडी मारतो जमिनीवर, तेव्हा कोणीच नसतं. ना आपली मुलं असतात, ना आपली फॅमिली असते. त्या सिच्युएशनमध्ये फक्त आपण असतो. सो आपल्या सुखाची जबाबदारी फक्त आपल्याकडे. माझा हा नेहमी असा विचार असतो, की मी जेव्हा डेथ बेडवर असेल, तेव्हा असं नको व्हायला, की मी माझ्या मुलांमुळे हे करू शकले नाही, मी माझ्या सासू-सासऱ्यांमुळे हे करू शकले नाही. फक्त असं आलं पाहिजे, "यार सारिका काय जगली आहेस." सो हेच पॅशन ठेवून मी पुढेही काम करत राहील. आज जाता-जाता मी हे सांगेल, की फायनान्स ही फक्त घरातल्या पुरुषाची जबाबदारी नाहीये, ती महिलांचीही आहे. आपल्याला महिला इन्व्हेस्टर महाराष्ट्रामध्ये वाढायला पाहिजेत. आणि मी जी ₹1000 लोकांचे मॅनेज करत होती आणि माझी अक्षरशः काही इन्व्हेस्टमेंट नव्हती. मी लोकांची जी करोडोंची इन्व्हेस्टमेंट आहे ती सांभाळते आणि स्वतःची मी 1 करोडमध्ये असं म्हणू शकतो, की इन्व्हेस्टमेंट रेडी ठेवली आहे स्वतःच्या फायनान्शियल फ्रीडमसाठी. सो तुम्हाला तर नॉलेज देतच असते, पण माझाही तसाच पोर्टफोलिओ आणि मी तसाच मॅनेज करते. थँक यू जोश टॉक मला इथे बोलवल्याबद्दल. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.